आता ते म्हणजे असं होतं काही जणांचं, की लहानपणी खूपच खायचा हा, आता अजिबातच खात नाही. तर ते कसं ठरवायचं? म्हणजे अशी भूक कमी वगैरे होते का? आणि कुठल्या वयात किती भूक असं काही ठरलेलं आहे, त्याचा काही मापदंड आहे का? काही असं नाही. आता भूक कमी अशी होत नाही, पण जे अन्न जातं ना त्याचा उपयोग जास्ती करायची क्षमता वाढते. अच्छा. मला कमी अभ्यास करून जर पुष्कळ मार्क मिळाले तर ते सुरुवातीपासून नसतं, पण नंतर मला ते वाचल्याचं ग्रहण करणं हे एक आत्मसात झालं की मग मला कमी अभ्यास पुरतो. पण बहुतेक आपल्या सर्वांना जसं पुढे वरती वरती शिकण्यात गेलं की जास्ती अभ्यास करायला लागतो, तसं भूकसुद्धा वाढते. पण मग इतर गोष्टींनी ती थोडी भूक बाजूला राहते. म्हणजे काय की आई सारखं पाठीच लागते ना, नाहीच खाणार, हा एक भाग. किंवा मग माझं लक्ष आहे खेळात, माझे मित्रमैत्रिणी आलेत, आता जाऊ दे, बास झालं खाणं. मग ह्यामुळे मुलं काय येतात. किंवा सकाळी उशिरा उठतात आणि ती शाळेची बस आहे म्हणून धावतात, मग काही न खाताच पळतात. म्हणजे ह्या वातावरणातल्या फरकामुळे त्यांची भूक कमी होते, पण नाहीतर भूक कमी नाही होत.